सावली, अशी किती वेळ देवासमोर बसून राहणार आहेस तू? कालपासून पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये तुझ्या. पाणी तरी पी ना थोडंसं. उठ ना. बाळा, ऐक ना बाळा तिचं. तू अजिबात काळजी करू नको. तू विठुराय आहे आपल्या मुलांसोबत. तू त्यांना काहीही होऊ देणार नाही. तू 2 घास खा ना बाळा. नाही बाबा, जोर अबीर आणि ओवी सुरक्षित परत येत नाही तोवर मी काहीच नाही खाणार. मला आग्रह नका करू. तिलोत्तमा, तिलोत्तमा. तू किती निर्लज्ज असावं माणसानं. इतका अपमान झाला तरी तू या घरात पाऊल ठेवलंस. खोडगेपणाचं कळस आहे. जगन्नाथ, मान अपमानाचं तर तू काही बोलूच नकोस. मला वाटतं तू विसरलायस. तुझी मानस पुत्री सावली, हिलाही या घरातनं धक्के मारून अपमान करूनच काढून टाकलं होतं. तरी आलीच ना परत लोचटासारखी. आणि तू मला ज्ञान शिकवतोयस. तिला या घराच्या मालकिनीनं तिलोत्तमानं बोलावून घेतलंय. मग मलाही या घराच्या मालकिणीने तिलोत्तमा मेंदळेनेच बोलवलंय. आता बोल. आणि मुळात तू इथं का आलायस? तिला बोलवलंय ना, सावलीला. मग तू काय लेकीच्या मागे मागे आलास? मी बोलवलं त्यांना. तू बोलवलंयस अमृता? पण मला सांग अमृता, या घरात नेमकं तुझं स्थान काय ग? नाही म्हणजे एवढं अधिकारवाणीने कुणाला घरात बोलवण्या इतपत या घरातले काही अधिकार आहेत तुझ्याकडे?